मी ॲडव्होकेट नीरज कुमार फिर्यादीतर्फे आणि माझे सिनियर ॲडव्होकेट संजय मिश्राजी आम्ही दोघे त्या ठिकाणी फिर्यादीतर्फे कोर्टात हजर होतो। त्या ठिकाणी जो आरोपी नंबर 1 आहे तो पोलिसांना इंट्रोगेशनमध्ये मिसलीड करतोय या प्रकारचा आम्ही कोर्टापुढे नमूद केलेला होता। परंतु पोलिसांनी पोलीस कस्टडी न देता दोन्ही आरोपींना 18 तारखेपर्यंत MCR केलेला आहे। ज्या पद्धतीने मागच्या इंट्रोगेशनमध्ये आरोपी नंबर 1नी सांगितलं की त्यांनी वापरत असलेला मोबाईल कसारा घाटात कुठेतरी फेकून दिल्याचा त्यांनी सांगितला होता। परंतु आता ते मोबाईल कुठेतरी शेगावमध्ये कुठल्यातरी लॉज ओनरला त्यांनी 5,000 रुपयामध्ये विकलेला आहे। त्या लॉज मालकाशी पोलिसांचा संपर्क झालेला आहे। ते मोबाईल आज संध्याकाळपर्यंत रिकव्हरी होईल आणि त्या मोबाईलमध्ये जे लॉग इन IDs वगैरे असतील, मेल्स वगैरे असतील, त्याद्वारे पोलीस पुढे इन्व्हेस्टिगेशन करणार आहे। त्याचबरोबर जे CDR पोलिसांनी निष्पन्न केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करून अजून कोणाशी संपर्क त्याचा होता का, त्याच्यामध्ये अजून कोणी इन्व्हॉल्व आहे का, त्या पद्धतीचा इन्व्हेस्टिगेशन पोलीस यापुढे करणार आहे। त्याचबरोबर गुन्ह्यामध्ये वापरलेलं होंडा शाईन बाईक ते सुद्धा पोलिसांनी निष्पन्न केलेलं आहे।